नमस्कार, माझं नाव वेदांत स्वामी आहे. मी सध्या प्रतिभा ज्युनियर कॉलेज या कॉलेजमध्ये आहे. सध्या तरी मी इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये म्हणजे मला जेई करायचं आहे. मोठं झाल्यानंतर मला NIT कॉलेजमध्ये जाऊन मोस्ट प्रॉब्ली आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग करायचं. तर आज मी इथं आलोय थँक्स टू माय प्रिन्सिपल कुराडे मॅम. तर त्यांच्यामुळं आज मला ही संधी भेटली की इकडची जी पण फ्लाईट्स आणि एरोडायनामिकल जी हिस्ट्री आहे, जी जे एवढे मस्त मस्त पोस्टर्स लावलेले आहेत इथं, त्याच्यामुळं मला जी प्रकृती आहे त्याला कसं क्रिएट केलंय मॉडेल्सला ते कळलं व मला इंटरेस्ट आला की तसंही मी आर्किटेक्चर करणार होतो, ज्याच्यामुळं मला एरोडायनामिकल आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्ट अजून वाढला. So here today we have also organized with the help of our Aeronautical Society of India partners a hands-on experience where students can make small aircrafts and then flights. That's what. वर्कशॉप जी असतात ती लहान मुलांसाठी असतात, पण निदान 5वी पासून पुढे म्हणजे 10 वर्ष आणि त्याच्या पुढे मुलं हे करू शकतात. त्याच्या आधीची जी लहान मुलं आहेत त्यांनी फक्त तयार विमान घेऊन खेळणं, त्यांना त्यातलं सायन्स वगैरे समजण्याची शक्यता नसते. पण विमान कसं खेळायचंय खेळता खेळता बऱ्याच गोष्टी अनुभवता येतात त्यांना, आणि त्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण हे कदाचित मोठं झाल्यावरती मिळतं. आपलं नेहमी असंच असतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय माहिती सुरुवातीला नसते, आपण ब्लाइंडली करत जातो ते, पण त्याचा नक्की अर्थ आपल्याला नंतर पुढे गेल्यावरती कळतो. विमानाच्याही बाबतीत तेच असतं. मुलांनी सुरुवातीला ती विमानं वापरून पाहावी, म्हणून आम्ही सुरुवातीला एन्जॉय द फ्लाईट असा वर्ग घेतो की त्यात मुलांनी करायचं काही नाही, पण केलेली विमानं उडवायची कशी, ट्रिमिंग कसं करायचं, बॅलन्सिंग कसं करायचं, एवढं फक्त शिकायचं त्याच्यात. आणि मग त्याच्या पुढच्या स्टेजला मग मेकिंग, मग कागदामधनं बनवायचं असेल तर कसं होतं, प्लॅस्टिकमधनं बनवायला काय होतं, लाकडातनं बनवायला काय करावं लागतं, असे इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत वर्ग असतात. त्याच्या स्पर्धा असतात परत, म्हणजे स्पर्धांना आपण एरोनॉटिकल सोसायटीतर्फे बक्षिसं दिली जातात. त्यामुळे गेली 3 वर्ष आम्ही इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी रबर पॉवर्ड मॉडेलच्या स्पर्धा घेतोय. आता हे 4थं वर्ष असेल स्पर्धेचं.